नमस्ते. वास्तुविषयक आपण काही गोष्टी जाणून घेऊया की आपण घरामध्ये घराच्या उंबऱ्याच्या बाहेर आपण पाय पुसत असतो, ज्याला पाय पुसून आपण येतो. म्हणजे आपण चपला बाहेर वापरतो, त्या घरात वापराव्यात का? तर नाही. शक्यतो आपल्या घराच्या बाहेर शू रॅक असेल तर त्यामध्ये त्या चपला काढण्यास हरकत नाही. घरामध्ये जेवढं आपण मोकळ्या पद्धतीने फिरू तेवढं वास्तूचा स्पर्श आपल्याला होतो आणि जी ऊर्जा असते वास्तूची ती आपल्याला मिळण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे आरसे असतात ते विशेष कोणत्या दिशेला असावे तर पूर्व किंवा उत्तर भिंतीवरती. इतर भिंतीवरती जर आरसे असतील किंवा त्यांचं प्रमाण जास्त स्वरूपात असेल तर घरात जी काही दिवसभराची येणारी सकारात्मक ऊर्जा असते ती नैऋत्य कोपऱ्यामधनं बाहेर पडत असते. जर घरामध्ये आरशांचं प्रमाण जास्त असेल तर ती एनर्जी घरातून निघून जाते. त्यामुळे शक्यतो दक्षिण असेल किंवा पश्चिम भिंतीवरती आरसे असेल तर अशावरती कॉटनचे फडके टाकण्यास आपण हरकत नाही. त्याचप्रमाणे आपण घरामध्ये एखादा क्रिस्टल ईशान्य कोपऱ्यामध्ये लावले तर ईशान्येमध्ये जर एखादा आपला दरवाजा असेल तर त्या वास्तूची एनर्जी वाढण्यास मदत होते. आपल्या घराचा जो उंबरा आहे त्याचं पूजन आपण व्यवस्थित पद्धतीने रोज करण्यास हरकत नाही. त्यावरती एखादी उंबरपट्टी, लक्ष्मीची पावलं आपण ठेवायची. विशेष पूर्व आग्नेय असेल किंवा ईशान्य कोपऱ्यातील दरवाजा असेल त्याचं सजावट व्यवस्थित करावी. त्यावरती तोरण लावावं. आपण जे फुलाचे तोरण लावतो सणवाराला, दसरा असेल, दिवाळी, अक्षय तृतीया, ते तोरण दुसऱ्या दिवशी लगेचच विसर्जन करायचं आहे. प्लास्टिक सदृश्य असेल ते खराब झालं तर ते धुवून स्वच्छ वापरायचं, म्हणजे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास हरकत नाही. आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा असेल त्यामध्ये जर देवघर आहे प्रत्येकाच्या, ज्यांच्याकडे नसेल ईशान्य कोपऱ्यामध्ये ती जागा नसेल तर ती ईशान्य कोपरा आपण ॲक्टिव्ह करण्यास हरकत नाही. मग त्यामध्ये काय करायचं आहे का, थोडंसं पाणी एखाद्या ग्लासमध्ये किंवा एखादं तांब्या फुलपात्र छोटंसं देवघर असेल तर त्यामध्ये ठेवा, किंवा त्या भागामध्ये आपण थोडीशी जागा असेल, एखादा टेबल असेल तर त्या ठिकाणी ठेवण्यास हरकत नाही. आपल्याकडे जो काही फिश टँक असतो तो आपण जर उत्तर दिशेमध्ये जर विशेष ठेवला तर त्या उत्तर दिशेतील जलतत्व ॲक्टिव्ह होण्यास मदत होते आणि पर्यायाने आपल्या घरातील समतोल राखण्यास मदत होते. धन्यवाद.